नाव सुरुवात ड्रीम स्टार आपल्याला पाहायला मिळाले. गणेश चौधरी स्वतः स्पर्धेच्या आयोजक केले. आयोजकांच्या भूमिकेत असताना मात्र गरजेचं नव्हतं. पण त्यांची धावसंख्या 200 डोकीने 6 गडी बाद झालेत म्हणजे 1. यावेळेस मात्र पुन्हा जाऊन ऑन साईडला खेळायचं होतं, परंतु मैदानाच्या आतमध्ये शेड असल्या कारणामुळे मात्र एक सिंगल वरती मात्र समाधान मानावं लागते. क्षेत्ररक्षणाचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम दर्जाचे एफर्ट्स मात्र त्याने दाखवले आणि एक धाव मात्र घेण्यास भाग पाडली. यावेळेस संयमाचं क्रिकेट अगदी फॉलो थ्रू मध्ये मात्र नक्कीच फिल्डिंग करत संतोष मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. डॉट बॉलची समाप्ती होती. टीमची धावसंख्या 4 चेंडू केली 7. या आकड्यावरती एक्सपिरियन्स इज अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. तसंच एक्सपिरियन्स त्याच अनुभवाने मात्र बॉलिंग करत असताना असे आपण त्यांना इन ॲक्शनमध्ये जर पाहू शकतात. यंगस्टर नक्कीच आपला खेळ दाखवत आहे देखील. चांगला प्लॅटफॉर्म, चांगली संधी, चांगली क्रिकेट स्पर्धा. भोसलेनगर चॅम्पियन्स ट्रॉफी 2024. यावेळेस एक सिंगल कंप्लीट. टीमची धावसंख्या जर पोहोचली 1 षटकाखेरीस 1 गडी बाद तब्बल 9. या आकड्यावरती चांगली सुरुवात म्हणायला नक्कीच वावड ठरणार नाही. कारण की गणेश चौधरी मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस होते त्यावेळेस एक षटकार त्यानंतर असं वाटलं की धावसंख्येचा पाऊस पडेल की काय हे प्रश्नचिन्ह होतं, परंतु त्यानंतर नक्कीच गणेश चौधरी लवकर परतले. हे बॅट्समॅन जसा इंटरेस्ट झाला तो म्हणजे अर्थातच आपण अक्षय आणि नॉन स्ट्रायकर एंडला पाहू शकता जो सलामीला आला होता तो म्हणजे चैतन्य गोलंदाजी मार्गवरती. यावेळेस सिंगल मिस. डॉट बॉलची होती समाप्ती. संतोष अगदी यष्टांच्या अगदी जवळपास क्षेत्ररक्षण करत असताना अनिल आपण पाहू शकतो. यावेळेस मात्र नक्कीच गोलंदाजी लाईन मिस केली. पंच महादेव त्या ठिकाणी इशारा कळवत आहे. एक्स्ट्रा धाव ऍड होते 1+. यावेळेस ऑन साईडला खेळायचं करावं लागलं. अक्षय माझ्या माहितीप्रमाणे एका अक्षयचा झेल मात्र एका अक्षयने मात्र टिपलाय. मात्र अर्थातच बॅट्समन अक्षय परतत असताना झेल पिरियडच्या स्वरूपात फलंदाज बॅक टू द ग्राउंड. स्वागत. यावेळेस संयम देत असताना त्या ठिकाणी मात्र केअर केले. हलक्या हाताने दिशा दिल्या. डॉटबॉलची समाप्ती होते. टीमची धावसंख्या 3 चेंडू 6. यावेळेस बेस अगदी चकित करून सोडले. मात्र नक्कीच बॅट आणि बॉलचा संपर्क हा मात्र झाला नाही. अजूनही 2 चेंडूचा मात्र काही शिल्लक असेल. अगदी जर आपण पाहिलं तर त्याला मात्र स्वागत करावं लागेल बॉलरचं. येस, अगदी हलक्या हाताने मात्र वाटलं देखील नव्हतं की बॉल निघून जाईल, परंतु बॉल चाललाय अगदी सीमारेषा पलीकडे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फक्त प्रेक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाले. 16 या आकड्यावरती. यावेळेस हलक्या हाताने मात्र पुश केले. क्षेत्ररक्षक असेल त्या ठिकाणी दैन्यात आहे. सिंगल कंप्लीट करतील त्या ठिकाणी बॅट्समन चैतन्य आणि एका बाजूला स्वागत. या षटकाची देखील समाप्ती होते. 2 षटकांचा मात्र खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 17 आणि गडी बाद झाले ते म्हणजे 2. अगदीच शांततेचं वातावरण आणि त्याच्यामध्ये मात्र नक्कीच सामना देखील रंगते, स्पर्धा देखील रंगते. भोसलेनगर चॅम्पियन्स ट्रॉफी यावेळेस मात्र बॅटमधनं त्या ठिकाणी प्रचंड वेगाने त्या ठिकाणी मात्र बाहेर पाडल्यानंतर बॉलला एक सिंगल कंप्लीट देखील झाली. प्रचंड वेगाने सिंगल डबलने देखील तुम्हाला डाव सावरावा लागेल. प्रतिस्पर्धीय संघ मात्र नक्कीच कुठल्या क्षणी सामन्याचं चित्र हे मात्र बदलू शकतो दुसऱ्या इनिंगमध्ये. त्यासाठी तुम्हाला मात्र झगडण्यासाठी मात्र फायटिंग स्कोर हा मात्र उभारावा लागेल. तो स्कोर उभारण्यासाठी संपूर्ण आर्मी ती म्हणजे मराठा लायन्स ए या संघाची मात्र उतरणे मैदानाच्या आतमध्ये 2 हात करण्यासाठी एक सिंगल कंप्लीट. अजूनही जर आपण पाहिलं तर या षटकातील जवळजवळ 4 चेंडूचा मात्र काही शिल्लक
टीमची धावसंख्या आतापर्यंत 19 आणि गडी पास झाले ते म्हणजे 2. यावेळेस बॅटची टॉपच लागते. बॉल चाललाय तिकडे एक सिंगलच्या स्वरूपात 1 या धावसंख्येसाठी. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. सलामीला आलेल्या बॅट्समन परतला तर नक्कीच त्या गोष्टीचा मात्र कसाही उल्लेख करू नका, विचार करू नका. गंभीर परिस्थितीत खंबीरपणे उभं राहण्याचं काम हे मात्र अगदीच मनुष्याचं असतं. तेच मात्र खेळ साकारावं लागेल. यावेळेस एक सिंगल कंप्लीट होईल अगदी सहजरित्या. टीमची धावसंख्या जवळ पोहोचली 5 या आकड्यावरती. अगदीच आमचे स्कोरवरच्या भूमिकेत आपण सुनीलला आपण पाहू शकतो. ते आमच्यापर्यंत नक्कीच माहिती कळवतात. पण यावेळेस सिंगल कंप्लीट होते. षटकाची समाप्ती होते. 30 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोचले ती म्हणजे 2 गडी बाद 23 या आकड्यावरती. अजूनही इनिंगमध्ये शेवटचं 1 शतक शिल्लक म्हणजे 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. कुठलं शस्त्र मात्र बॉलिंग मार्गवरती आमंत्रित केले जाईल हे प्रश्न चिन्ह आहे. या भोसलेनगर चॅम्पियन्स ट्रॉफी 2024चा मात्र थरार आणि या स्पर्धेचा मात्र सलग दुसरा दिवस अंतिमचा दिवस रंगत असलेली स्पर्धा भोसलेनगर चॅम्पियन्स ट्रॉफी 2024. तर नक्कीच सर्व पाहिले तर भोसलेनगर चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन नंबर 3 अगदी 3ऱ्या पर्वाची स्पर्धा रंगते. परंतु यावेळेस आपण पाहिलं तर पंच इशारा करत आहेत म्हणजे अर्थातच 9+1 अशा 2 धावा ॲड होतील टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या 25 या आकड्यावरती. यावेळेस गतीमध्ये बीट करण्याचा प्रयत्न आपण तो आधीच ओळखलं होतं की कशा पद्धतीने बॉल आहे. तसं मात्र बॅटचा फेस ओपन केला. बॅटला थोडीशी मात्र क्लोज आली आणि मोठा फटका खेळला. परंतु नक्कीच एका सिंगलवरती समान मानावं लागतं. एक सिंगल कंप्लीट. अजूनही जर आपण पाहिलं तर 1 चेंडू टीमची धावसंख्या 26. अजूनही 5 चेंडूचा मात्र खेळ शिल्लक. अगदीच आमच्या बॉक्समध्ये देखील नक्कीच प्रोत्साहित करण्यासाठी मात्र नक्कीच प्रेक्षक देखील त्यांचं देखील आपण वेलकम करणार आहोत. त्या ठिकाणी धाव ॲड होते टीमच्या टोटलमध्ये. प्रमुख पंचांच्या भूमिकेत महादेव आणि मोहन पाटील यांना आपण पाहू शकता. पण यावेळेस मैदानाच्या आतमध्ये खंत आहे. विकेट होते पण अर्थातच टीम मराठा लायन्स ए या संघाचा 3रा गडी बाद चैतन्य गाव. यावेळेस पुन्हा एकदा स्विंग मिस टप्पा पडल्यानंतर चेंडूने मात्र हलकंसं वळण घेतलं. नॅशनल स्विंग आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज अनुजच्या माध्यमातून. यावेळेस फुल टॉस मोठा धावा आलाय. ठोकलाय 6 बॉल निघून चाललाय सीमारेच्या पलीकडे. आणि आता त्याच्यामध्ये अजूनचा ऍड करा. आधीच मागाशी म्हटलं की गंभीर परिस्थितीमध्ये खंबीरपणे उभं राहून खेळण्याचं काम हे मनुष्य व्यक्तीकडे असतं. तोच म्हणे आकड्यावरती शेवटचा 1 चेंडू शिल्लक या इनिंग मध्ये. त्यावेळेस अजून मात्र साधा ऍड करा. एकदा जोरदार झाला पाहिजे. बॅक टू बॅक 3 षटकार शेवटच्या षटकामध्ये.
त्या माध्यमातून अप्रतिम दर्जाचं संगीत देखील आपल्याला ऐकायला मिळते आणि नक्कीच आमच्या आवाजाची काळजी देखील त्यांनी घेतली तर त्यांचं नक्कीच आम्ही अधिक आभार व्यक्त करणार आहोत. DJ कबीर मात्र नक्कीच करूया. अगदीच त्याच्या माध्यमातून अनेक लाईव्हचे शोज देखील मात्र नक्कीच कव्हर केले जातात परंतु यावेळेस भोसले नगर चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये ते देखील आपल्याला पाहायला मिळतील आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती आमचा सभामंच ज्या ठिकाणी उपस्थित आहेत या विभागातील समाजसेवक सन्मान्य सिद्धांतजी राऊत साहेब त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर त्याचे मित्रपरिवार साहिल देखील असतील त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर उमेश राऊत यांचं देखील आपण कौतुक करूया या स्पर्धेच्या वतीने. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये घडतंय का येस नो बॉल त्याच्यावरती एक सिंगल म्हणजे 9+1 एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र टीमचा अकाउंटला मात्र सुरुवात झाली. टीमचा अकाउंट ओपन झाले चांगल्या स्थितीमधून मात्र नक्की सुरुवात करण्याच्या प्रयत्नात असतील तो प्रयत्न कशा पद्धतीने होईल प्रयत्नांती परमेश्वरचं म्हटलं जातं म्हणजे एक सिंगल कंप्लीट टीमची धावसंख्या 3 या आकड्यावरती 1 चेंडूखेरीज 3 धावा ऑन स्कोरबोर्ड नक्कीच आपण पाहू शकता. अगदीच आपण पाहिलं तर विराट बॉलिंग मार्कवरती अगदीच क्रिकेट या पटलावरचा अनुभव खूप मोठा असेल आणि नक्कीच त्या अनुभवाने मात्र नक्कीच बॉलिंग करण्याचा प्रयत्न देखील परंतु ताळमेळ नव्हतं. जर आपण पाहिलं तर एक सिंगल कंप्लीट टीमची धावसंख्या 4 या आकड्यावरती. अगदीच आपण पाहिलं तर परिश्रम देखील आपल्याला पाहायला मिळतात अनुभव देखील आपल्याला पाहायला मिळतात. प्रचंड वेगाने मात्र चेंडूला दिशेहून मात्र मारा करण्याचा प्रयत्न करतो त्या दिशेत मात्र थोडीशी लाईन मिस केली म्हणजे एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड होते. त्यांची धावसंख्या 5. यावेळेस पुन्हा एकदा पंच इशारा कळतात नो बॉल त्या ठिकाणी मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळते थोडंसं दडपण असेल. इनिंग ब्रेक्समध्ये आपण टॉस देखील करूया. ओमसाई 11 आणि त्याचप्रमाणे शर्मिला वॉरियर्स दोन्ही संघाचे टीम कॅप्टन ओमसाई 11 आणि शर्मिला वॉरियर्स आपण या दोन्ही टीम कॅप्टन आपण करीत या टॉस का बॉस या मंचावरती कारण की आमच्याकडे थोडंसं राहून गेले इनिंग ब्रेक्समध्ये टॉस करण्याचं तर आपण थोडंसं सहकार्य करूया विनंती असेल. यावेळेस विकेटचं पत्तर जो प्लेअर ऑफ द हिरो मॅन ऑफ द मॅचचा हिरो राहिला होता यावेळीच्या मॅचमध्ये तोच मात्र परतला म्हणजे अक्षय बॅक टू द ग्राउंड. मी पुन्हा एकदा इन्व्हाइट करीन ओमसाई 11 आणि शर्मिला वॉरियर्स विनंती असेल दोन्ही टीम कॅप्टन आपण करीत या. यावेळेस बॅकवर्डला येऊन फक्त मात्र दिशा टोर्नामेंट गडी क्षेत्रामध्ये शॉर्ट पॉईंटच्या दरम्यान एक होते सिंगल कंप्लीट म्हणजे डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ॲड त्या टीमची धावसंख्या 5 चेंडू अखेरीस 1 गडी बाद 8 या आकड्यावरती. भोसले नगर चॅम्पियन्स ट्रॉफीचे दर्जेदार आयोजन सलग या स्पर्धेचा अंतिमचा आणि शेवटचा दिवस आपल्याला रंगताना देखील पाहायला मिळतंय. अनेक संघ एकमेकांच्या विरोधात खेळत असताना मात्र सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये होत आहे. अर्थातच गडी बाद तो म्हणजे सचिन एक भाऊ परतला दुसरा भाऊ देखील अगदी जड पावलाने संत गतीने परतत असताना डगावच्या दिशेने अर्थातच 2 गडी बाद टीमची धावसंख्या जर पोचते ती म्हणजे 1 षटका अखेरीस 10-8 या आकड्यावरती. टीमची धावसंख्या 1 षटका अखेरीस 10-8 या आकड्यावरती पाहायला मिळते. गडी बाद झाली ते म्हणजे 2 गोलंदाजी मार्गावरती अक्षय यावेळेस वेगाने मात्र करते असं होतं परंतु एक्स्ट्राने मात्र षटकाची सुरुवात होते. तर ओमसाई 11 आणि शर्मिला वॉरियर दोन्ही टीम कॅप्टन उपस्थित आहेत. आपण सन्माननीय पाहुणे विनंती करेन की आपल्या शुभच पण टॉस करायचं. उमेश राऊत साहेब आपणास विनंती करेन की आपल्या शुभत पण टॉस करायचं आहे विनम्रतेची विनंती. यावेळेस बॅटर बॅटमधनं प्रचंड वेगाने बाहेर पाठवलं होतं. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र टोपचं यॉर्कर त्याला देखील प्रत्युत्तर दिले त्या म्हणजे एका सिंगलने 1 धाव कंप्लीट टीमची धावसंख्या धाव पोहोचली ती म्हणजे 10 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्ग वरती अक्षय
पाहू शकता त्याच्या विरुद्ध मात्र बॅटिंग करणारी टीम हिलक्रिस्ट हा संघ नक्कीच आपण पाहू शकता. केयूर त्या ठिकाणी स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळाला, परंतु आता सिंगल कंप्लीट करून नाव शकत एंडला आणि स्ट्रायकर एंडला आपण पाहू शकतो तर म्हणजे दीपक. यावेळेस आपण पाहिलं तर अगदीच हलक्या हाताने मात्र नक्कीच एक सिंगल कंप्लीट देखील होते. तुमचे धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 12. तर नेक्स्ट मॅचचा देखील टॉस झालाय. म्हणजे अर्थातच एक धाव कंप्लीट. व्हाईट प्लस 1 अशा 2 धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड होते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 14. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झाला. शर्मिला वॉरियर्स संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय हा मात्र घेतलाय. यावेळेस मात्र फुलटॉस होते, त्याला मात्र प्रचंड वेगाने मात्र प्रत्युत्तर देत असताना मात्र होते मिडफील्ड लॉंग ऑफच्या दरम्यान त्याचं रूपांतर मात्र चौकारात होत असताना नेता 4 धावा टीमची धावसंख्याच्या चौकाराने धाव पोचले ते म्हणजे तब्बल 18 या आकड्यावरती. अजून या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक, 2 चेंडूवरती मोठा फटका आला तर डेफिनेटली अगदी फायटिंग स्कोरच्या जवळपास संघ जाऊन पोहोचू शकतो. त्याच्यासाठी मात्र अखंड प्रयत्न करावे लागतील. परंतु यावेळेस सिंगल समाधान म्हणायला लागेल. एक सिंगल कंप्लीट होईल. आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून जर आपण पाहिले तर अगदीच प्रोत्साहित देखील करते. आमच्या आपण कौतुक करूया. प्रत्येक चेंडूवरती मात्र प्रोत्साहित करत असताना षटकाची होती समाप्ती. 2 षटका अखेरीस टीमची धावसंख्या 19 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी तब्बल 14च्या सरासरीने करायच्या त्या म्हणजे 28. 12 चेंडू आणि 28 या धावसंख्येची मात्र आवश्यकता असणार आहे येणाऱ्या 12 चेंडूवरती. आतापर्यंत टीमचं टोटल जर आपण पाहिलं ते म्हणजे 19 या आकड्यावरती आणि फायटिंग करण्यासाठी मात्र टार्गेट सेट केलं होतं ते म्हणजे तब्बल जिंकण्यासाठी 47 या आकड्यावरती. त्यामध्ये निम्मी धावसंख्या जर स्कोरबोर्डवरती असली पाहण्यासारखी तरी अजूनही मात्र निम्मी धावसंख्या म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त पल्ला गाठायचा आहे तर म्हणजे हिलक्रिस्ट या संघाला तब्बल 12 चेंडू आणि 28 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस एक्स्ट्रा धाव ऍड होते. सुरुवात चांगली आहे मात्र नक्कीच शेवट देखील गोल करावा लागेल. त्याच्यासाठी मात्र नक्कीच 3 गोष्टी आत्मसात कराव्या लागतात त्या म्हणजे नक्कीच संयम, शिस्त आणि परिश्रम. यावेळेस सिंगल बिहाइंड दिसतं प्रचंड वेगाने प्रत्युत्तर देता येत नाही. यष्टीपेक्षा देखील त्या ठिकाणी मात्र बेस झाला. आता एक धाव ऍड होईल. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच बाहेर पाठवलं होतं प्रचंड वेगाने चेंडूला, परंतु त्या ठिकाणी मात्र मैदानाची टर्फ क्रिकेटचा मात्र नक्कीच थोडीसं मात्र रिस्ट्रिक्शन असल्या कारणामुळे मात्र एक सिंगलने समाधान मानावं लागेल. एक सिंगल ॲड होईल टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या 22 करायचे ते अजूनही 25. यावेळेस मात्र फुल टॉस होती, त्याला मात्र प्रत्युत्तर देता येत नाहीये. एक सिंगल कंप्लीट. परंतु सिंगल डबलने काही करून चालला नाही. खेळायचे असेल तर मोठमोठे फटकेच हे मात्र खेळावे लागतील. आणि ते मोठे फटके खेळण्यासाठीच हे मात्र नामांकित खेळाडू मात्र आज उतरले मैदानाच्या आतमध्ये. आपल्या स्थानिक विभागातून मात्र आपला खेळ साकारण्यासाठी भोसले नगर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 2024 सीझन नंबर 3 मध्ये रंगत स्पर्धा. यावेळेस आपण पाहिले तर एक सिंगल कंप्लीट होते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 24 करायच्या त्या म्हणजे 7 चेंडू आणि 23 या धावसंख्येची मात्र आवश्यकता असणार आहे. अजूनही षटकातील शेवटचा 1 चेंडू शिल्लक. केयूर तो मात्र प्रत्युत्तर देतोय परंतु झगडतोय, परंतु प्रयत्नात मात्र यश हे मात्र थोडीशी कमी मिळते. परंतु सिंगलने समाधान मानावं लागते. टीमची धावसंख्या 25 करायच्या त्या म्हणजे 7 चेंडू आणि 22. 6 चेंडू आणि 22 धावसंख्येची मात्र आवश्यकता असेल. परंतु करावं लागेल, करून दाखवावं लागेल. स्वतःला मात्र समजण्यासाठी मात्र नक्कीच प्रयत्नांती पराकाष्ठ करावे लागतील. आणि जसं ऊन आणि उन्हाप्रमाणे मात्र नक्कीच जर आपण तुमची सावली तुम्हाला निर्माण करायची असेल तर तुम्हाला ऊन हे मात्र सोसावं लागेल. ते ऊन सोसण्यासाठी मात्र नक्कीच जर आपण पाहिलं तर स्वतःची सावली निर्माण करून मात्र आपला खेळ साकारावा लागेल.
अगदीच आपला खेळ साकारत असताना जर तुम्हाला हिलक्रिश संघाचे बॅट्समन एका बाजूला कियोर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो तो म्हणजे दीपक. आता 2 धाव कंप्लीट म्हणजे 9+3 अशा 3 धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड होते. टीमची धावसंख्या 28. त्यावेळेस पुन्हा एकदा मात्र अजून एक नो बॉल त्याचा रूपांतर मात्र एकदा त्याच्या वेगळ्या दुसरी धाव देखील चित्तीच्या चपडीने कंप्लीट करत असताना बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. अगदी टीमच्या टोटलमध्ये ऍड देखील होत्या तब्बल 3 धावा म्हणजे नो बॉल होता त्याच्यावरती या 2 धावा अगदी धावून प्रचंड वेगाने कंप्लीट केलं आणि टीमची धावसंख्या जर पोचली ते म्हणजे 31. 31 या आकड्यावरती येण्यात करायच्या त्या म्हणजे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16. अगदी जिद्दीचा प्रवासात शांतता आणि संयम ठेवणं अतिशय महत्त्वाचं असतं. तो संयम आणि शांतता मात्र आपल्याला पाहायला मिळते परंतु हाणामारी देखील करावी लागेल. मोठमोठे फटके मात्र खेचावे लागते कारण की आता पल्ला गाठायचा आहे म्हणजे येणाऱ्या 5 चेंडूवरती 15 या धावसंख्येची आवश्यकता. आतापर्यंत टीमचा टोटल 32. संयमाचं क्रिकेट संयम मात्र साकारावा लागेल आणि संयमाचं क्रिकेट कितपर्यंत मात्र आखणार त्याच्यासाठी मात्र संयमाचं क्रिकेट दाखवत असताना मात्र आक्रमकतेचं देखील रूप धारण करावं लागेल. ते रूप धारण करण्यासाठी मात्र मिळालेली संधी त्या संधीचं मात्र सोनं हे मात्र करणं तुमच्या हातात आहे. ते सोनं मात्र करावं लागेल. ते म्हणजे कियूर आणि दीपकला झगडतायत मारतायत खेळतायत आपला खेळ साकारतायत देखील परंतु उत्तरे देता येत नाहीये. सिंगल डबल कंप्लीट डबल डिजिटमध्ये 2 धावा ऍड होते. टीमच्या टोटलमध्ये टीमची धावसंख्या जाऊन पोचले ते म्हणजे 35 आणि आता करायचे 3 चेंडू आणि 12. 3 चेंडू आणि 12 धावा. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून खास करून प्रेक्षक त्यांचं आपण कौतुक करणार आहोत. अगदीच प्रेक्षक प्रत्येक खेळाडूला मात्र प्रोत्साहित करतात. अजून मात्र मॅच केलेली नाही आहे आणि घेऊन जावी लागेल परंतु हिलक्रिश संघाला आणि आता करायच्या त्या म्हणजे 2 चेंडू आणि 8 धावा. स्वतःला प्रकाशमय करायचं असेल तर तुम्हाला संघर्ष करावा लागेल. तो संघर्ष मात्र करत असताना केयूर आणि दीपक यांनी मात्र हार मानलेली नाही आहे. अगदीच ध्येयाचा पाठलाग करायचा मार्ग खडतर आहे पण खडतर मार्गाने सामोरे जात असताना मात्र गोल आहे आणि पुढे चाललाय आणि पुढे जात असताना अजून एक 6 धाव अजून एक षटकार टीमच्या टोटलमध्ये ऍड होते. टीमची धावसंख्या जर पोचले ती म्हणजे 45 आणि आता करायच्या त्या म्हणजे 1 चेंडूवरती 2 धावा. 1 चेंडू आणि 2 धावा. सामन्याचे चित्र अगदी सामन्याची मात्र कायम चित्र ही मात्र पलटवून टाकले. अगदी सामना आपल्याकडे मात्र टर्न केला. अगदी एकतर्फी सामना होता त्या ठिकाणी 1 चेंडू आणि 2 या धावसंख्येची आवश्यकता आहे. जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 2 धावा. स्वतःवरती मात्र संपूर्ण विश्वास आणि संपूर्ण विश्वास या संघाचा मात्र आहे तो म्हणजे केयूरच्या बॅटिंगवरती अपेक्षा आहे. त्या अपेक्षेचा मात्र कसंही विनयभंग आपल्याला पाहायला मिळाला नाही परंतु यावेळेस मात्र होतंय काय पंच इशारा देतील काय होतंय. येस आपल्यापर्यंत इशारा येईल म्हणजे डेफिनेटली दोन्ही पंच नक्कीच काय कळवतील. पंच इशारा द्या विनंती असेल. येस मॅच फिनिश झाले पण 1 धाव आल्या परंतु 1 या धावसंख्येने मात्र नक्कीच संघ या ठिकाणी मात्र नक्की जिंकत असताना अर्थातच मराठा लायन्स ए हा संघ मात्र जिंकला. पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला. हार्डलॅक टीम हिलक्रिश संघ आपण त्वरित मैदान खाली करून घ्या विनंती असेल. मराठा लायन्स ए संघ गणेश चौधरी विनंती करेन की आपण त्वरित मैदानाचा ताबा त्या ठिकाणी मात्र सोडायचा आहे आणि गणेश चौधरी आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा ही विनंती असेल. आणि लगेच नेक्स्ट मॅचला सुरुवात होईल. शर्मिला वॉरियर्स विरुद्ध आपण पाहिलं तर